शांताकार भुजंग शयन पद्मनाभं सुरेश विश्वांधार गगन सदृश मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी बिरदानगम्यं वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं य ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तवन्ति दिव्यस्तविभेदें सांगपदक्रमोपनिषद् गायन्ति सामगां ध्यानावस्थितदक्तेन मनसा पश्यन्ति योगिनां हे शांततनविंदू सुरसुरगणा देवाय तस्मै नमः. बघा, मनामध्ये जो श्रीमंत झाला, देहामध्ये श्रीमंत झाला, अध्यात्मामध्ये श्रीमंत झाला आणि ज्याला सर्वस्व येऊ लागलं, बुद्धी तीक्ष्ण झाली, देह लट्ट झाला, मन प्रफुल्लित झालं आणि ज्याच्याकडं महाविद्या आल्या, असा व्यक्ती म्हणजे ज्याचं मणिपूर चक्र जागृत झालेलं आहे. आणि मणिपूर चक्र जागृत झालेलं आहे त्याला 10 महाविद्या म्हणजे 10 महाविद्या प्रसन्न होतात. तारा, छिन्नमस्ता, मातंगी. बघा काय आहे, चित्रकोपदासी बाला मध्याय रत्नपीठे शुक कलपटित शरणवती श्यामलांगी नस्तक्या दिंग्रजे सरी जैसी शकलधरा वाल्लखी वादती मम कहार बद्धमाला निमित विलसच्चलिका रक्तवस्त्र मातंगी शंखपात्रा मधुर मधुमंदा चित्रकोपदासी बाला. बघा, जी देवी मातंगी आहे, जी छिन्नमस्ता आहे म्हणजे स्वतःचंच मस्तक कापून आपल्या हृदयात नाही येणारं रक्त जी स्वतः आपल्याच हातात मस्तक घेऊन पिते, ती देवी प्रसन्न होते. म्हणजे तो मणिपूर चक्रामध्ये आलेला आहे. मणिपूर चक्रातमध्ये असणारी व्यक्ती महान कीर्तनकार असू शकते, महान व्याख्यानकार असू शकते, प्रवचनकार असू शकते. त्याची बुद्धी तीक्ष्ण झालेली असते आणि त्याला अष्टसिद्धी नवनिधी प्राप्त झालेले असतात. म्हणजे प्राप्त होत असतात आणि प्राप्त झालेले असतात आणि त्यामुळं तो आनंदाच्या उकळ्या त्याला फुटत असतात आणि त्या इतका आनंद असतो की त्या आनंदाच्या मस्तीमध्ये तो विठ्ठल 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 करून नाचत असतो आणि हे त्याच्यातून दिव्य लहरी बाहेर पडत असतात आणि त्या लहरीनी तो नियुक्त झालेला असतो. म्हणून आणि मणिपूर चक्र हे किती योग्य आहे, किती चांगलं आहे तुम्हाला कळत असेल. आणि मणिपूर चक्राची देवता श्री विष्णू आहे, अग्नितत्व आहे आणि बेंबी हे त्याचं स्थान आहे. आणि म्हणून कीर्तनकार काय करतात, रंगामध्ये आला की बेंबीच्या ठिकाणी उपरणं बांधतात, घट्ट गाठ मानतात की खाली जाऊ नये, वरच थांबावा. आणि मग तिथंच माणूस थांबला की मग तो आनंदाच्या दिव्य स्पंदनाच्या लहरीने नियुक्त होतो आणि आनंदाच्या उकळ्या फुटून त्याची बुद्धी तीक्ष्ण होते आणि तो ज्ञान सांगत असतो. कारण तो विष्णूच्या रूपाला पावन झालेला असतो, विष्णूचं रूप त्याच्यामध्ये आलेलं असतं आणि त्यानं जरी इतराकडं पाहिलं की त्यालासुद्धा तो आनंद प्राप्त होत असतो. हे कुणाला कळतं तर ज्याचं हे चक्र जागृत झालेलं आहे त्याला कळतं की माझं हे चक्र जागृत झालेलं आहे आणि चक्र जागृत झाल्यामुळे मला दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे. बघा, ज्याच्याला कीर्तन सांगता येते इतराला कीर्तन सांगताच येणार नाही, त्याला हे होणार नाही, स्वर लागणार नाही, सरस्वती प्रसन्न होणार नाही. 10 विद्यामधली सरस्वती देवी आहे, मातंगी देवी आहे, तारा देवी आहे, काली आहे. अशा ह्या दिव्य महाविद्या ज्या असतात, जसं महाविद्या, ह्या त्याला प्रसन्न होतात. आणि मग त्याची पुढची देवी त्रिपुर षोडशी जी 16 पाकळ्यांनी नियुक्त असते, श्रद्धा देई, समर्पण देई, दया देई, क्षमा देई, करुणा देई, अहिंसा देई, नम्रता देई, सहनशक्ती देई, निरहंकारिता देई, धैर्य देई, सत्य देई, अस्ते देई, प्रेम देई, वैराग्य देवी. हा 16 पाकळ्या सोमचक्रातल्या पूर्ण विकसित झालेल्या असतात म्हणजे तो दयेचा सागर असतो. असं हे भव्य दिव्य मणिपूर चक्र जागृत होणं म्हणजे सिद्धगुरूची कृपा असल्याशिवाय हे होत नाही. आणि सिद्धगुरूची कृपा प्राप्त व्हायची म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये आपलं देहभान विसरून मनोभावी त्याची सेवा केली पाहिजे, मनोभावी त्याचं ऐकलं पाहिजे, मनोभाव त्यानं समर्पित झालं पाहिजे. म्हणजे काय होते, त्याच्याकडं नम्रता येते. नम्रता हा असा गुण आहे की नम्र झाला सर्वाभूता तेने कोंडिले अनंता. असा हा नम्रपणाचा गुण हा
मणिपूर चक्र जागृत झालेलं आहे त्याच्याजवळ येतो. पण ज्याचा मणिपूर चक्राचे जो खाली आहे त्याला वाटतं की हात जोडणं म्हणजे कमीपणा. पण तसं नाही. सिद्धयोग्यांनी काय सगळ्यांनी सांगितलेलं आहे, सिद्ध महात्म्यांनी संतांनी, की हात जोडणे म्हणजे सगळ्यात मोठं होणं. बघा तुम्हाला नेता आपल्याकडे मतं मागायला येतो, तो काय मोठा असतो का, लहान असतो का, किती मोठा असतो, परंतु आपल्याला तेवढ्या वाटं हात जोडतो. पण हा सिद्ध साधू असतात, संत असतात, हे कायमस्वरूपी आपल्याला हृदयापासून मनापासून हात जोडत असतात. निस्वार्थ